गुड मॉर्निंग. मी देवयानी जोशी. एक गोष्ट आणि आपल्याला आपलं आयुष्य समृद्ध करता येऊ शकेल असा एक छोटासा विचार. चला ऐकूया. एकदा एक माणूस आमराईतनं जात असतो. आमराईतनं जाताना त्याला असे रसाळ आंबे दिसतात. जसं आंबे दिसतात तसं त्याला आंबे खायची इच्छा होते. आता डोळ्यांनी आंबे पाहिले, पण डोळे तिथपर्यंत जाऊ शकतात का? मग त्याचे पाय त्याला आंब्याच्या झाडापर्यंत घेऊन जातात. पायांनी झाडापर्यंत नेलं, पण ते पाय आंबे तोडू शकतात का? मग हातांनी आंबे तो तोडतो. हाताने आंबे तोडले, पण हात तर शेवटी खाऊ नाही शकत. मग ते आंबे चाखला कोणी तर जिभेनी, म्हणजे चाखले ते आंबे जिभेनी. मग चाखले, पण त्या जिभेनी राखले का? ते राखले कोणी? पोटाने. पोटात गेले ते आंबे. तेवढ्यात तो आमराईचा मालक तिथनं जातो. तो त्या माणसाला बघतो. जसा तो बघतो तसा तो त्याच्या पाठीत एक धपाटा घालतो. हा माणूस हा सगळा किस्सा सांगायला एका महात्मांकडे जातो. म्हणतो, माझ्या डोळ्यांनी आंबे पाहिले, पायांनी मला तिथे नेलं, हातांनी आंबे तोडले, जिभेनी त्याचा स्वाद घेतला, पोटाने ते राखले, माझ्यावर त्यात पाठीचा काय दोष? तर ते महात्मा म्हणतात, अजून थोडा पुढे जा. पाठीत जेव्हा रट्टा बसला तुझ्या, तर पाणी कुठून आलं? तर म्हणे डोळ्यातून. तर म्हणे म्हणजे त्या डोळ्यांनी जे पाहिलं होतं कर्म, त्यांनी जे सुरुवात झाली तिथून, तर त्याचा लेसन पण, त्या शिक्षा पण त्या डोळ्यालाच झाली ना. पाणी डोळ्यातच आलं, म्हणजे हे अवयवाचे सगळे कॉन्ट्रीब्युशनच होतं ना. त्या जिथून सुरुवात झाली ते चक्र आहे कर्माचं. मी लिहिलंय तुमच्याकरता छान. कर्माची पावती नेहमी योग्य पत्त्यावर पोचते. आपण एखाद्याबद्दल खोटी माहिती किंवा काही गॉसिप पसरवलं तर आपल्याला वाटतं आपण फक्त 2 शब्दच बोललोय. पण काही दिवसांनी लोकांचा आपल्यावरचा विश्वास कमी होऊ शकतो. शब्द विसरले जाऊ शकतात, पण आपल्या कर्माचं फळ आपल्याकडे परत येतं. कसं असतं? जसं वाईट असतं तसं चांगलं पण असतं. कोणाला कधी मदत केली, कोणाला धीर दिला, कोणाचं मन जपलं, कोणाला का संधी दिली, तर त्या कृत्याची फळं पण कधीतरी कुठल्या ना कुठल्या रूपाने आपल्याकडे परत येतात. कर्म हा फक्त शिक्षेचा नाही तर न्यायाचा नियम आहे. जसं कर्मा हिट्स बॅक, तसं कर्मा रिवॉर्ड्स बॅक टू. आपल्याला आपल्याला असं वाटतं ना, एवढं स्वस्त केलंय काय होतं? पण नाही, कर्म आपल्याला इथल्या इथेच सगळं फेडायला लावतं. तुमचा विश्वास असो की नसो. आमच्या प्रबोध सरांनी एकदा छान किस्सा सांगितला होता, की जर का तुम्ही हे सगळं शिकले नाही आहे किंवा तुम्हाला एक शेतकरी आहे, त्यांनी न्यूटन्स लॉ नाही शिकला, तर तो 10व्या मजल्यावर गेला तर तो उडी मारेल का की नाही? मला नाही माहिती लॉ पडायचा. त्याला जरी माहीत नसलं तरी पडणारच आहे आणि लागणारच आहे. वरून जर का खाली आलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सने तो खालीच पडणार आहे. त्याचं मला माहिती आहे किंवा मी शिकलो नाहीशी काहीच संबंध नाही. तसंच कर्माचं आहे. तुम्ही शिका की नका शिकू, तुम्हाला ते पे बॅक करावंच लागतं. चांगल्याला चांगलं, वाईट यायला वाईट. विचार करा. बी वाईज, स्टे हॅपी, स्टे ब्लेस. आय लव्ह यू ऑल.